तर नाशिकमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। रामकुंड परिसरातील सगळी मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत। रामकुंड परिसरातील रामसेतू पूल देखील पाण्याखाली गेलाय। गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या बाजारपेठांच्या आणि नागरी वस्तीच्या भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा मोठा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू आहे। मी सध्या नाशिकच्या गाडगे महाराज पुलावर आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर समोर असलेला रामसेतू पूल हा देखील पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। तर संपूर्ण गोदावरी नदीचं पात्र हे त्या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। खरं तर गोदावरी नदीने अक्षरशः आता संपूर्ण पात्र ओलांडल्याची परिस्थिती खरं तर आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी बाजारपेठांचा जो समोरचा परिसर आहे त्या ठिकाणी देखील जे पुराचं पाणी आहे ते खरं तर भरण्यास सुरुवात झालेली आहे। रामकुंडा परिसरातली सर्व मंदिरं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या अगदी मानेपर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे एकूणच नाशिक मधल्या पावसामुळे गोदावरी नदीने त्या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्याची परिस्थिती खरं तर या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। प्रशासनाकडनं वारंवार आवाहन केलं जाते नागरिकांनी कुठेही या ठिकाणी जीव धोक्यात घालू नये। मात्र आपण जर बघितलं ही मोठी गर्दी पूर बघण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पोलीस प्रशासन, नाशिक महानगरपालिका प्रशासन हे वारंवार नागरिकांना आवाहन करते, मात्र लोक हे या ठिकाणी पुराचं पाणी बघण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। अगदी मी ज्या गाडगे महाराज पुलावर उभा आहे त्या पुलाच्या अगदी खाली जे आहे ते पाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुलापर्यंत हे पाणी सगळं पोहोचलेलं पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला हे नागरिक देखील रस्त्यावर उतरून या ठिकाणी गोदाकाठच्या परिसरामध्ये खरं तर या ठिकाणी हे पुराचं पाणी बघण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसून येत आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर पडत आहे। प्रशासनाच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळते। मात्र प्रशासनाकडनं वारंवार जे आहे ते आव्हान केलं जाते तरी देखील नागरिक हा जीव धोक्यात घालून या ठिकाणी संपूर्णतः गोदावरी नदीच्या काठाच्या भागांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहे। दुसऱ्या बाजूला अगदी नागरी वस्तींपर्यंत हे पाणी पोहोचेल असा अंदाज जो आहे तो प्रशासनाकडनं व्यक्त केला जातोय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर गोदावरी नदीच्या संपूर्ण परिसरामध्ये एकूणच आता पुराचं पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान जे आहे ते खरं तर या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.